सोलापूर कोयत्याचा धाक दाखवून प्रवाशाला लुटणाऱ्या 5 जणांना अटक. सोलापूर कोमठानाका येथे रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून 1,20,000 रुपयांची रोकड लुटून नेल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. दरम्यान गुरुवारी दि. मार्चला दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास कुमठानाका येथे आनंद नरसप्पा कत्तूल वय 53 रा. नवनाथ नगर हे आईच्या आजारपणाच्या खर्चासाठी घरातून पैसे घेऊन रिक्षा क्रमांक MH13 सिटी 2695 मधून हॉस्पिटलमध्ये जात होते. यावेळी संशयित आरोपींनी त्यांना मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून जागचा हलला तर तुला खल्लास करीन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील 1,20,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर रिक्षातील इतर प्रवाशांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून आरोपी पसार झाले. हे संशयित आरोपी शासकीय मैदान कुमठानाका येथे असल्याची गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. यावेळी सदर बझार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक तेथे गेले असता 5 जण बसले होते. पोलिसांनी पाहून ते पळत सुटले. त्यांचा पाठलाग करून 5 जणांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील गेलेल्या रकमेपैकी 65,000 रुपये व गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये अनोळखी आरोपींचा कोणताही पुरावा नसताना सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने हा गुन्हा 1 तासाच्या आत उघडकीस आणला आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. यांना केली अटक. मुन्ना मुर्तुज सय्यद वय 27 रा. विनायक नगर राजराजेश्वरी शाळेशेजारी MIDC सागर विजय रेड्डी वय 20 रा. भगवान नगर झोपडपट्टी विशाल रमेश बंदपट्टे वय 20 रा. पोलीस मुख्यालय शेजारी भगवान नगर झोपडपट्टी संतोष महेश हुंडेकरी वय 30 रा. पोलीस मुख्यालय भगवान नगर झोपडपट्टी आणि जयंत युवराज जाधव वय 26 रा. अशोक चौक अशी अटक केलेल्यांची